दंडवत हो। आजचं तांदळी या ठिकाणी संपन्न होत असलेलं चौथं सत्र। आजच्या सत्रामध्ये दृष्टांत घेत आहोत आपण बांधलीये गाईचा। या संदर्भामध्ये जी लीळा आहे ती लीळा सर्वप्रथम आपण घेऊया। पूर्वार्ध 588 क्रमांकाची लीळा आहे। गुंफे वस्ती उमाईचे बिढारा पाठवणे। मग गोसावी वायव्य कोणीची गुंफेसी बीजे केले। वायव्य दिशेला जी गुंफा आहे त्या गुंफेकडे स्वामी जातात। गोसाव्यांची रात्री पूजा सुरू झाल्यानंतरे दादोस महादाईचे भट येरी गुंफेसी निद्रास्थाना निघाली। आणि रात्री पूजावसर संपन्न झाल्यानंतर दादोस महादाईसानी भटोबास दुसऱ्या गुंफेमध्ये मुक्कामी जायला लागलेले आहेत। उमाईसे बाहेरी भीतरी निघू लागली। उमाईसा ज्या आहेत त्या आत बाहेर त्यांचं येणं जाणं सुरू आहे। आणि मग स्वामींनी इथे दृष्टांत सांगितला, बाई बांधली गाय असे ते सुटाव्या लागुनी खुंटा भवंती भवे। म्हणजे दृष्टांताची लापणीक येते, एवं बंध निवृत्ती लागी जे जीव करी तेने अधिका बंधची लागे। म्हणजे बंध निवृत्ती जी आहे, आपण कशामध्ये तरी अडकलेलो आहोत आणि त्याच्यातनं निघण्यासाठी आपण काहीतरी प्रयत्न करत असतो। त्या प्रयत्नाचं असं होतं की आपण अजून त्याच्यामध्ये अडकत जातो। तुम्ही जर का एखादी दोरी आहे, तो गुंता आहे धाग्यांचा, तो धाग्यांचा गुंता सोडवायला घ्या बरं। आपण अजून त्याला काय करतो, त्याचा गुंता वाढवतो। किंवा एखादं नुकसान झालेलं आहे, ते नुकसान जर का आपल्याला भरून काढायचं आहे तर त्याच्यामध्ये अजून आपण नुकसान करत राहतो। म्हणजे एखादी बिघडलेली गोष्ट जेवढी तुम्ही सावरायला जाता त्याची पद्धत जर का चुकीची असेल तर तो गुंता अजून वाढत जातो। बंधनातनं मुक्त होता येतं, गुंताही सोडवता येतो, परंतु त्याला त्या पद्धतीने सोडवावं लागतं आणि मग ते सुटत असतं। ती एक जी दोरी असते, त्या दोरीची गाठ सोडायची म्हटल्यानंतर आपण जेवढं त्याला ताणू काय होतं, ती गाठ तेवढी पक्की होत जाते। म्हणजे इत्यादी उपलक्षणे आपल्याकडे जे काही बंधन लागलेलं आहे ते बंधनच आपल्याला आधी कळायला पाहिजे। हे बंधन नेमकं काय आहे, कसं आहे ना। जे धाग्याचा गुंता सोडवतात ना, ते बघतात हा कसा गुंता झालेला आहे आणि मग ते त्या पद्धतीने सोडवतात। म्हणजे त्याचाही अभ्यास असला पाहिजे। गुंता कसा झाला याचा जर का अभ्यास झाला तर गुंता कसा सोडवायचा हा अभ्यास त्याच्यामध्ये समाविष्ट आहे। आणि म्हणून आपल्याला यातनं बाहेर पडण्यासाठी म्हणून आधी बंधनच काय आहे, तो बंधन लागलेलं कसं आहे, का लागलेलं आहे, कुणी लावलेलं आहे, इत्यादी गोष्टी कळायला पाहिजे। जसं ते आयुर्वेदिक असतात ना, वैद्य वगैरे, तुम्ही जर का म्हटलं माझं नेहमी डोकं दुखतं, आपण काय करत असं, डोकं दुखलं की लगेच गोळी घ्यायची, झालं चांगलं। परत दुसऱ्या दिवशी परत डोकं दुखतं, परत गोळी घ्यायची। परंतु ते जे काही नाडी तपासल्या जाते किंवा तुमच्या एकंदरीत प्रकृतीचा अभ्यास केला जातो आणि त्याच्यामधनं निश्चिती होते की तुमचं डोकंच का दुखतंय, हे आधी निश्चित झालं पाहिजे। आपल्याला आजार का आला याचं पडताळणी कधीच करत नाही, आपण लगेच औषध घेऊन मोकळे होऊन जातो। परंतु ते तपासलं पाहिजे की कशामुळे होतं। माझं समजा डोकं दुखत असेल तर मी बघतो पित्तामुळे दुखतंय का, की आपली झोप बरोबर नाही झाली का, किंवा झोपेमध्ये मान इकडे तिकडे अशी झाल्यामुळे ते दुखतंय का। अशा 2-4 गोष्टींमुळे डोकं दुखत असतं आपल्या। एक कफामुळे दुखत असतं,
सर्दी होते ना आपल्याला, सर्दी झाल्यानंतर कफ होतो आणि कफ झाल्यानंतर काय होतं, ऑक्सिजन मेंदूपर्यंत पोचत नाही आणि योग्य प्रमाणात मेंदूपर्यंत ऑक्सिजन नाही पोचलं की डोकं दुखायला लागतं. म्हणजे त्याच्यामुळे दुखतंय का डोकं हे आधी समजलं पाहिजे आणि मग त्याच्यावर उपाय जो आहे तो करता येतो. आणि म्हणून बंध निवृत्ती लागी जर का तुम्ही योग्य प्रकारचा उपाय जर का केला, आमच्या स्वामींनी ब्रह्मविद्या तत्वज्ञानामध्ये बंधन काय आहे हेही सांगितलेलं आहे, ते कधी लागलेलं आहे हे पण सांगितलं. अविद्या नावाचा बंध आहे आपल्याला आणि तो कधी लागलेला आहे, तो अनादी काळापासून लागलेला आहे. म्हणजे त्याचं काही सुरुवात माहिती नाही आहे कधी लागलाय. आता आपण त्याची सुरुवात बघायची नाही, म्हणजे ते कधी लागलेलं आहे याचा आता शोध घेत बसायचा नाही, त्याचं उत्तर नाही आहे. परंतु ते कसं आपल्याला त्याच्यातनं मुक्त व्हायचं आहे याचं उत्तर मात्र आपल्याकडे आहे. आणि विशेष ज्ञानाच्या शेवटी, आता तर आपण शाब्द ज्ञानामध्ये पण नाही आहोत, अशा प्रकारे शाब्द, अप्रोक्ष, सामान्य, विशेष ज्ञान असे 4 ज्ञानांच्या शेवटी, विशेष ज्ञानाच्या शेवटी या अविद्येपासून आपण मुक्त होणार आहे. आपल्याला काय करायचं आहे, विशेष ज्ञानापर्यंत कसं पोचायचं हेच फक्त निश्चित करायचं आपल्याला. त्याच्याही अलीकडे शाब्द ज्ञान, म्हणजे आत्ता जे आपण ज्ञान घेतोय ते ज्ञान चरित कसं करायचं, सूत्रपाठ. आपला ग्रंथ कुठला आहे, सूत्रपाठ, लीळाचरित्र हे आपले ग्रंथ आहेत. महानुभाव पंथ कशामध्ये अडकला आता, दत्तात्रय कवच वाचा, संकटवज्र पंजरू वाचा, संकटनाशक स्तोत्र वाचा, संकटहरण स्तोत्र वाचा, याच्यातच अडकून राहिलं. तुम्ही इथे छोट्या मोठ्या गोष्टींमध्येच अडकले. माझा पाय नीट होऊ द्या, माझं डोकं नीट होऊ द्या, आम्हाला नोकरी लागू द्या. हा पंथ याच्यासाठी नाही. हा पंथ अविद्या बंधन जे आहे ते सोडविण्याचा उपक्रम म्हणजे हा पंथ आहे, याचं तत्वज्ञान आहे. आम्हाला ते बघायचं आहे की अविद्या बंधनातनं आम्ही कसे मुक्त होऊ, देवतेंचे मळ लागले त्याच्यातनं कसे मुक्त होऊ, देवतेंची जी काही कर्म जोडून ठेवली त्याच्यातनं आम्ही कसे मुक्त होऊ, हे शाब्दज्ञान कसं चरित होईल. आणि म्हणून तुम्हाला आम्हाला सूत्रपाठ वाचावं लागेल, लीळाचरित्र वाचावं लागेल. परंतु महानुभाव पंथ वेगळे पारायण ग्रंथ वाचण्यामध्ये अडकून गेलेला आहे. महानुभाव पंथ हा काही पारायण पंथ नाही आहे बरं का. महानुभाव पंथ हा अभ्यास पंथ आहे. महानुभाव पंथ हा आचरण पंथ आहे. आणि म्हणून तुम्ही जे काही आटन विजन करणारे जे काही साधू आहेत त्यांना भेटा बरं. ते हे पारायण वाचतात का विचारा त्यांना. ते हे पारायण नाही वाचत, ते अस्थिबरीचं आचरण करून राहिलेले आहेत. आणि त्यांना कुठलं काही संकट येऊ न येऊ त्यांचं स्मरण मात्र त्यांचं चालू आहे. म्हणजे सर्वांसाठी, तुम्हाला काय आणि आम्हाला काय, एकच विधी देवाने सांगितलं, तो म्हणजे नामस्मरण. तो प्रपंचिक लोकही सुद्धा करू शकतात आणि संन्यासी लोक सुद्धा करू शकतात. म्हणजे ते स्मरण आपलं मुख्य झालं पाहिजे. पण मग हे महानुभाव पंथाचं तत्वज्ञान तुम्हाला कळणार कशातनं. आयुष्यभर दत्तात्रय कवच वाचल्याने महानुभाव पंथातला म सुद्धा आपल्याला कळणार नाही. होतं का ज्ञान, वाचा बरं आयुष्यभर. आमच्या महानुभाव पंथात पिढ्यांच्या पिढ्या दत्तात्रय कवच वाचण्यात गेलेल्या आहेत, पण महानुभाव पंथाचं तत्वज्ञान काहीच समजलं नाही. त्यासाठी सूत्रपाठ नावाचा ग्रंथ हातात घ्यावा लागतो. आणि सूत्रपाठ जेव्हा तुम्ही हातात घेता तेव्हा आपोआपच तुम्ही लीळाचरित्राकडे जाता. आता आपण जे दृष्टांत घेतो, दृष्टांत वाचायचं म्हणजे त्याचा आधी प्रकरण वश वाचावा लागतो. म्हणजे हा दृष्टांत देवानी कधी कुणाला कसा सांगितलेला आहे, का सांगितलेला आहे, म्हणून ती लीळा त्याच्यामध्ये येते. जसं आपण सकाळच्या सत्रामध्ये 3ऱ्या सत्रात कुठला दृष्टांत बघितला, कुठला दृष्टांत बघितला, साळी, वेव, वेवाचा दृष्टांत बघितला. लीळा कोणाची कुठली बघितली, कनाशीची लीळा बघितली. त्या कनाशीच्या ब्राह्मणाने देवाकडे ते मागितलेलं आहे. म्हणजे तो दृष्टांत वाचण्यासाठी आम्हाला लीळाचरित्रच परत उघडावं लागतं. म्हणजे मूळ आमचा ग्रंथ लीळाचरित्र आहे. लीळाचरित्र कोणी वाचत नाही, कोणी वाचायला पण सांगत नाही. खूप कमी लोक सांगतात लीळाचरित्र वाचा, सूत्रपाठ वाचा. बाकी सगळे तुमच्याकडे सुद्धा ते पारायण ग्रंथच देऊन जातात. त्याच्यामुळे काही तुमचं ज्ञान वाढायला तयार नाही आणि तुम्ही सुद्धा ज्ञान वाढून घ्यायला तयार नाहीत. मग तुम्हाला सूत्रपाठामध्ये
महानुभाव पंथाचं तत्वज्ञान आहे, त्याचे संदेश आहेत, स्वामींची वचनं आहेत, स्वामींनी आचारपर विचारपर माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे. तुम्ही आम्ही जेव्हा महानुभाव पंथात प्रवेश करतो त्यावेळी आम्ही हे पुस्तक जे आहे, सूत्रपाठ ग्रंथ जो आहे, तो सूत्रपाठ ग्रंथ आम्ही आणि तुम्ही वाचला पाहिजे, तरच तुमचं आमचं महानुभाव पंथाचं तत्वज्ञान जे आहे त्याचा स्तर आपल्यामध्ये वाढणार आहे. आणि म्हणून इथे हे अविद्याबंधच नेमकं काय आहे हे कधी कळेल आपल्याला, ते सूत्रपाठ वाचल्याशिवाय कळणार नाही. म्हणजे अविद्या ही संकष्ट वज्र पंजरूने नासणार नाही, त्याच्यापेक्षा मोठं संकट अविद्या आहे. देवतांचे मळ लागलेले आहेत आपल्याला, ते संकष्ट वज्र पंजरूने नासत नाहीत, त्याच्याही पेक्षा ते मळ मोठे आहेत. म्हणजे मळाचं संकट मोठं आहे. त्याच्या आधी आपल्याला कर्म लागलेले आहेत. कर्म सुद्धा पारायण वाचून आपले कर्म नासणार नाहीत. आमचे स्वामी सांगतात प्रारब्ध भोगेक्षय, भोगून नासावे लागतात. नाही नासत तर सेवादास्याने नासावे लागतात. नाही नासत तर अप्रोक्ष ज्ञानाने ते नासतात. अप्रोक्ष ज्ञानामध्ये बहुरूपता बहुकामनेने ते कर्म जे असतात ते नासत असतात. आलं लक्षात? हे आपण जे पारायण वाचतो त्याच्याने हे काहीच नासत नाही. ते नासण्यासाठी ते उपाय सूत्रपाठामध्ये लीळाचरित्रामध्ये स्वामींनी सांगितलेले आहेत. आणि म्हणून योग्य त्या समस्येवर योग्य तोच उपाय करावा लागतो. वेगळाच जर का तुम्ही उपाय केला तर ते चालणार नाही. आणि म्हणून इथे सांगतात की बंध निवृत्ती लागी जे जीव करी तेने अधिका बंधची लागे. जे बंध निवृत्तीसाठी म्हणून आपण काहीतरी करायला गेलो तर त्याच्यामुळे काय होतं, तो उपाय योग्य नसल्यामुळे तेने अधिका बंधची लागती. जसं डोकं दुखतंय, आपण कुठली गोळी घेतो, पेन किलर घेतली, कशासाठी, दुखणं जाण्यासाठी, पण त्याच्याने वेगळंच दुखणं तयार होतं परत, है ना. डोकंदुखी तर बंद झाली, परंतु ते शरीरामध्ये आतमध्ये किडनी वगैरे यावर त्याचा असर होत राहतो. आपल्याला वाटतं ही गोळी चांगली आहे, 5 मिनिटात डोकं थांबतं माझं, परंतु किडनीवर त्याचा जो असर होतोय, बंध निवृत्ती लागून जेही तुम्ही करता त्याने अधिका बंधची लागती. म्हणजे दुःख निवृत्तीसाठी जो उपाय केला तो एक दुःख बंद करतो पण दुसरं दुःख मात्र चालू करून देतो. आपल्याला ते लक्षात यायला खूप वेळ लागतो. तुम्ही म्हटले की आमचा जो चालण्याचा त्रास आहे ना तो कमी झाला बरं का, आम्ही गाडी घेतली, चालण्याचा त्रास कमी झाला पण वजन वाढण्याचा त्रास सुरू झाला. आपल्या लक्षात नाही येत. आपल्या शरीरामध्ये कितीतरी बदल होऊन गेले आपलं चालणं बंद झाल्यामुळे, आपल्या लक्षात येत नाही. ते नंतर 10-15 वर्षांनी काहीतरी ॲडमिट होतं तेव्हा कळतं. डॉक्टर म्हणतात तुम्ही चालत जा थोडंसं. म्हणजे एक दुःख कमी करायला जो उपाय केला तो दुसऱ्या दुःखाला जन्म देतो. दुसरं दुःख कमी करायला जो उपाय कराल तो तिसऱ्या दुःखाला जन्म देईल. आम्हाला काय करायचं आहे, असा उपाय करायचा आहे की ते दुखणं तिथे संपून गेलं पाहिजे आणि दुसरं दुखणं पण तयार नाही झालं पाहिजे. जसं होमिओपॅथिक मध्ये असतं, ते सगळी कुंडली काढतात, तुमची प्रकृती कशी आहे, काय आहे, तुमच्या घरात कोणाला कुठला आजार होता वगैरे इत्यादी प्रकारे पूर्ण अभ्यास करून मग तुम्हाला ते औषध दिलं जातं. म्हणजे आपल्याला सुद्धा जो उपाय सांगितला श्री चक्रधर स्वामींनी तोही कसा आहे, तंतोतंत उपाय आहे. फक्त तो उपाय आपण व्यवस्थितपणे जर का करता आला, आपल्याला तो समजला पाहिजे, तो लक्षात आला पाहिजे आणि त्यावर तोच उपाय केला पाहिजे. आणि मग जर का असं नाही झालं तर तेने अधिका बंधची लागे, अजून बंधन 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 त्याला लागत राहतं. आणि म्हणून आपण हा जो बंध आहे, बंध म्हणजे जे जे काही बंध आपल्याला लागले आहेत, सगळ्यात म्हणजे अविद्या बंध आपल्याला लागलेला आहे. आणि देवाने जेव्हा निश्चिती केली की जीवाचा उद्धार करायचा, जीवाला आनंद द्यायचा आहे, तर त्यावेळेला सर्वात मोठा अडथळा काय आला की याला अविद्या लागलेली. अविद्या असल्यामुळे जीवाचा ऊर्ध्व विकार नाही, अधविकार आहे. मग तो अधविकार नासायचा म्हणजेच अविद्या नासावी लागेल. अविद्या नासल्याशिवाय तो अधविकार नासणार नाही, किंवा अजून काही बंधन आहेत त्याच्या संबंधित ती नासणार नाहीत.
म्हणून काय करावं लागेल, अविद्या नासावी लागेल, मगच जीवाला मोक्षाला जाता येईल. परंतु त्यासाठी जीवाने ऊर्ध्व होणं महत्वाचं आहे. ऊर्ध्व झाल्याशिवाय अविद्या नासणार नाही आणि अविद्या नासल्याशिवाय जसा तसा जीव ऊर्ध्व होणार नाही. असे दोघी एकमेकांमध्ये त्या गोष्टी अडकलेल्या आहेत आणि मग ते अविद्या बंद आहे आणि मग त्या जीवाला सृष्टीमध्ये पाठवावं लागेल चांगले कर्म करायला. चांगले कर्म केले तरच तो उजळेल, ऊर्ध्व त्याची मती होईल आणि ऊर्ध्वमती झाली तरच त्याची अविद्या नासेल. मग त्याला हा पृथ्वीवर पाठवला तर जीव रिकामा राहणार नाही, काही ना काही कर्म करत राहील, पाप पुण्य. मग ते पाप पुण्य कर्म परत भोगावे लागते. मग ते भोगवणार कोणतं, देवता भोगवणार. मग ते देवतेंची मळं लावली म्हणजे अजून एक बंध लागलं त्या जीवाला. आणि मग ते बंध लागल्यानंतर जेव्हा सृष्टीमध्ये जीव आला तेव्हा त्यांनी परत कर्मांचं बंधन एक वेगळं लावून घेतलं. अविद्येचं बंधन नासायचं आहे त्यासाठी मळांचं बंधन लावलं देवतांच्या, आणि ते मळांचं आणि अविद्येचं बंधन नासण्यासाठी जे काही कर्म केले त्याच्यामध्ये चांगले कर्म बाजूलाच राहिले, वाईटच कर्म जीवाने एवढे केले पाप पुण्यरूपी की ते कर्मांचं एक वेगळं बंधन लागलं. जसं एक कर्ज फेडण्यासाठी म्हणून आपण हे घेतो, व्याजावर पैसे घेतो, तर ते कर्ज फेडणं तर बाजूलाच राहतं पण ते व्याजच एवढं वाढत राहतं. तसं कर्म म्हणजे व्याज आहे आणि ते कर्म म्हणजे ते व्याज एवढं वाढत चाललंय, कर्माला कर्म कर्माला कर्म. आणि हे जे आपण भोगून राहिलं सुख आणि दुःख हे सगळे कर्मच आहेत. त्याला तुम्ही कोणीतरी नाव दिलं हे पितृदोष आहे, तुम्हाला कोणी म्हटलं मातृदोष आहे, है ना. तुम्ही जो पदार्थ बनवला त्या पदार्थाला तुम्ही नाव देता की नाही, काही ना काही नाव देता. तेच दूध आहे, नुसतं दिलं त्याला दूध म्हणतात, त्याच्यात चहा पत्ती टाकली त्याला लगेच तुम्ही चहा म्हणायला लागले, कॉफी टाकली त्याला कॉफी म्हणायला लागले. जे जे तुम्ही त्याच्यात टाकाल तसा तो पदार्थ बनतो. साखर शेवाळ टाकले खीर बनली त्याची. आणि ते जेवढे पदार्थ बनले त्याला काहीतरी नाव दिलं पण त्याला मूळ नाव काय आहे, पदार्थ, हे एवढंच नाव आहे. तशा पद्धतीने तुम्हाला जे सुखदुःख आहेत, तुम्ही गेले कोणाकडे तरी ते म्हणे तुम्हाला पितृदोष आहे, तुम्हाला मातृदोष आहे, तुम्हाला आमचं काल सर्प योग आहे. पण तुम्ही मानव तत्वज्ञानाचा जेव्हा अभ्यास कराल तेव्हा हे काय आहे, सगळे मिळून काय आहे, ते कर्म आहेत. मग त्याच्या सुखरूप कर्म आहेत, दुःखरूप कर्म आहेत. पाप आणि पुण्य केलं आपण तर पापाचं फळ दुःखरूप कर्म आहेत आणि पुण्याचं फळ सुखरूप कर्म आहेत. बस एवढंच आहे, अजून काहीच नाही. परंतु त्याला वेगवेगळी नावं दिली, तुम्हाला घाबरवलं गेलं. म्हणजे इत्यादी प्रकारे आपल्याला फक्त एवढंच कळलं पाहिजे, मला दुःख मिळालं का मग मी पाप केलेलं आहे, त्या पापाचं फळ मला दुःख रूपाने मिळतं आहे आणि पुण्याचं फळ मला सुख रूपाने मिळतं आहे. बस एवढंच आहे. ते कशाने जातील तर तुम्हाला ते भोगून नासून टाकायचे आहेत. खूप तर खूप तुम्हाला सेवादास्य करता येईल ईश्वरपैकीचं, त्याच्याने तुमचं काहीतरी कर्म नासून जातील. वाईट कर्म जे असतात ते नासून जातात. आपण बंध निवृत्तीसाठी म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करतो. गंडे दोरे ताईत अंगठ्या काय आमकं काय टमकं काय हे सगळं करत राहतो. पण तेने आधी का बंदची लागे, आता त्याच गोष्टींचं बंधन लागतं आपल्याला, है ना. हातामध्ये ते पाहिजेच, गंडा दोरा तो बांधलाच पाहिजे, गळ्यामध्ये ते असलंच पाहिजे, ह्याचंच एक नवीन बंधन तयार होतं. आणि ज्या बंधन नासण्यासाठी म्हणून ते बंधनं लावून घेतले ते मुख्य बंधन तर कधी नासतच नाही. मग झालं का काम तुमचं, हे तुम्ही वापरता तर नाही, अजून काही काम नाही झालं, अजून नोकरी नाही लागली, अजून लग्नच नाही झालं, मग हे बंधन परत लागून गेलं ना आपल्याला. आणि म्हणून हे बंधन आमच्या स्वामींनी सोडायला सांगितलेलं आहे. नाथोबास होते, नाथोबास टिळा आणि जानवा वापरायचे. स्वामींच्या सन्निधानी होते पण जानवं घालायचे. स्वामी सांगतात, विचारतात की हे जानवं आणि टिळा तुम्ही का घालता, त्यामुळे ह्याच्यामुळे भिक्षा मिळते. जे भिक्षेसाठी ते काय झालं, बंधन झालं ना. बंधन कायमस्वरूपी ते वापरायचं आहे. स्वामी म्हणतात आज टिळाही लावू नका आणि जानवंही घालू नका, ते काढा, ते जमिनीमध्ये पुरा आणि बघा भिक्षा मिळते की नाही मिळते. ते म्हणतात ठीक आहे, पण ते स्वामींना म्हणतात देवा याच्यामुळेच भिक्षा मिळते, हे काढून ठेवल्यानं भिक्षाच नाही मिळणार. मग ते स्वामींनी सांगितल्या पद्धतीने टिळे जानवे पुरतात
भिक्षेची वेळ येते परंतु कोणीही भोजनच मिळत नाही, म्हणजे कोणीतरी आणून देईल काही वगैरे. नाथोबास त्या जानव्यापर्यंत जातात, परत माघारी येतात, परत इथपर्यंत परत माघारी येतात. त्यांना असं वाटतं की जानवं काढावं आणि घालावं, असं त्यांना होतं. आणि अक्षरशः भूक लागून जाते तरी कुणाचा उपार येत नाही. आणि मग ते शेवटी जातात, ते जानवं काढतात, घालतात, तेवढंच कोणतरी ताट घेऊन येतं तिकडे. ते म्हणतात बघा हे जानवं मी घातलं म्हणूनच भिक्षा आली. आणि मग ती भिक्षा घेतात वगैरे. आणि मग स्वामींना सांगतात देवा असं असं झालं, ते जानवं काढलं आणि लगेच भिक्षा आली ना. स्वामी म्हणतात की हंगामा नावेक तरी पांतासी का, थोडा वेळ अजून वाट बघितली असती तर काही बिघडलं असतं. म्हणजे तो कार्यकाल आहे जो नियमित भिक्षा मिळण्याची ती वेळ आहे, पण ती वेळ निघून गेल्यानंतर देखील तुम्हाला साह्य हे होणार आहे, हे देवाला सांगायचं होतं. नियोजित वेळेमध्ये तर साह्य होणारच आहे तुम्हाला, परंतु ती वेळ निघून गेल्यानंतर देखील साह्य तुम्हाला होणार आहे. कधी कधी बघा असं असतं की आमच्याकडचे काही लोक आंबाळीला गेले, रात्र झाली, 1 वाजून गेला, त्यांची गाडी खराब झालेली काहीतरी. आता त्या रस्त्याला लागल्यानंतर 2 फाटे लागले. आता नेमकं जायचं कुठे, जंगल सगळं, विचारायचं कोणाला, कोणीच नाही तिथे. आणि तिकडे ते मोबाईल चालत नाही. आता वेळ निघून गेली. वेळ जर का आहे दिवसाची वगैरे तर कोणी मदत करणारच, सांगणारच. पण वेळ निघून गेल्यानंतर आता कोण नाही तिथे जंगलात. तिथे त्यांना 2 मोटरसायकलवाले भेटले आणि त्यांनी सांगितलं. आता ते मोटरसायकलवाले कोण आहेत, चोर आहेत का काय आहेत, कसं काय, परंतु ते चांगले लोक होते. त्यांनी सांगितलं या रस्त्याने नका जाऊ, हा रस्ता आहे आंबळीला जायला. म्हणजे वेळ गेल्यानंतर सुद्धा, वेळ नसताना देखील परमेश्वर साह्य करतात, हे तिथे दाखवून द्यायचं आहे. स्वामींना सांगायचं की भिक्षेच्या वेळेत तर तुम्हाला भिक्षा मिळणारच आहे, पण भिक्षेची वेळ टळून गेल्यानंतर सुद्धा तुम्ही उपाशी, परमेश्वर तुम्हाला राहू देणार नाही. बरोबर आजही तुम्ही कुठल्याही मार्गात आणि किती पण वाजता जा, तुम्हाला विचारतात की नाही लगेच भोजन झालं की नाही. ते लगेच ओळखतात तुमचं भोजन झालेलं नाही, जेवून घ्या. आपण म्हणतो आता दुपारचे 4 वाजलेले आहेत, नाही आहे सगळं काही व्यवस्था आहे. तुम्ही रात्री 1ला जरी गेले तरी तुमची व्यवस्था त्या ठिकाणी होत असते. कुठल्याही वेळात तुम्ही असाल तर परमेश्वर तुमची व्यवस्था करतात. आणि हे जे होते नाथोबास, त्यांना स्वामी सांगतात तुम्ही सतत तिथे येत जात होते. जे तुम्हाला देवावर विश्वास नाही आहे, त्या वस्तूंवर विश्वास आहे का? आपला विश्वास कोणावर पाहिजे? देवावर असला पाहिजे. एकदा थोडा दिवस देवावर विश्वास ठेवून बघा. जे काही हाताबोटामध्ये असेल ते एकदा काढून ठेवा आणि पूर्ण देवाला समर्पित होऊन जा. बघा तुम्हाला परमेश्वर साह्य करतात की नाही करतात. आणि एकदा त्या साह्याची सवय लावून घ्या, मग तुम्हाला कोणाच्याही साह्याची आवश्यकता पडणार नाही. परमेश्वर सगळ्या गोष्टी एकदम बरोबर आणि व्यवस्थित करून घेत असतात. आणि म्हणून ते जे बंधन आहे ते बंधनं काढायला लावली. शिखासूत्राचा त्याग सांगितला. जे जे काही तुम्हाला उदरनिर्वाहासाठी म्हणून जे काही बंधनं आपण लावून घेतले, ती बंधनं देवाने काढून टाकायला सांगितलेली आहेत. आणि परमेश्वराला जे अनुसरलेले पुरुष आहेत त्यांना सुद्धा, ज्यांना अनुसरण घ्यायचं आहे त्यांना सुद्धा, ज्यांना देव पाहिजे त्यांना सुद्धा काय केलं पाहिजे, त्यांनी ते बंधनं जे आहेत ते बंधनं काढून ठेवली पाहिजे. त्या बंधनाशिवाय आपण परमेश्वरापर्यंत पोहोचतो की नाही पोहोचतो ते स्वतःच आपण अनुभवायचं आहे. बघा लहान मूल तुमचं बोट धरून चालतं की नाही, चालायला शिकतं तेव्हा तुम्हाला काय वाटतं, आयुष्यभर त्यांनी असंच चालावं का? काय वाटतं तुम्हाला? कधीतरी त्यांनी आमचं बोट सोडून पण चाललं पाहिजे. आणि ज्या दिवशी तो चालतो तेव्हा तुम्हाला भरपूर आनंद होतो की तो बोट सोडून सुद्धा चालतोय. म्हणजे त्यांनी आपला आधार नाही, आता कोणाचा आधार आहे? देवाचा आधार आहे, परमेश्वराचा आधार आहे. तुम्ही प्रपंचामध्ये असता तेव्हा तुम्हाला अनेक गोष्टींचा आधार असतो, नातलगांचा आधार असतो, पैशांचा आधार असतो, संपत्तीचा आधार असतो. तुम्ही हे सगळं जेव्हा सोडता तेव्हा ते कोणाचा आधार असतो? केवळ परमेश्वराचा आधार असतो. तुम्ही तीर्थस्थानाला जाता तेव्हा सुद्धा परमेश्वराचा आधार असतो. तुमच्या गाडीला काही होत नाही, तुम्हाला काही होत नाही, व्यवस्था सगळीकडे होते,
तिकडून आल्यानंतर तुम्ही बोलता देवाचं किती साह्य झालंय. म्हणजे इत्यादी प्रकारे परमेश्वराचं साह्य सर्वतोपरी आपल्याला आहे. फक्त आपल्याला काय करावं लागेल, नको ते जे बंधनं आपण लावून घेतलेली आहेत ती बंधनं आपल्याला बाजूला करावी लागणार आहेत. आणि त्या दृष्टीने आपण काय केलं पाहिजे की देवाने जे जे काही उपाय सांगितलेले आहेत, बंध लावण्यासाठी सुद्धा अजून बंध लावावे लागतात. जसं तुमचं जर का ते भांड तेलकट आहे, म्हणजे ते तेलकटाचं बंध लागलेलं आहे, मग ते तेलकट काढण्यासाठी तुम्हाला काय लावावं लागतं, त्याला काय लावावं लागतं? हा, काय लावता तुम्ही? साबण. हे काय आहे परत? साबण सुद्धा एक बंधच आहे एक प्रकारचा. आपल्याला तो धुवून टाकावा लागतो का साबण तसंच ठेवतात? काही बाया तसंच ठेवतात बरं का. ते भांडी धुत नाही व्यवस्थित, ते साबण त्याला तसंच राहतो. म्हणून काय केलं जातं, ते भांड वापरायला घेतो तेव्हा परत आपण एकदा धुवून काढत असतो. म्हणजे ते जे बंध, एक बंध काढण्यासाठी दुसरा बंध लावला जातो, पण तिसरा जो बंध आहे म्हणजे पाणी, त्याच्याने ते स्वच्छ धुतल्या जातं. म्हणजे इत्यादी प्रकारे बंध कुठल्याच प्रकारचा असता कामा नये. परमेश्वर देखील काय करतात, अविद्या बंध नासण्यासाठी मळ नावाचा बंध लावतात आणि परत त्याच्यावर कर्म आहेत ते आपण जोडलेली असतात. आणि ते बंध नासण्यासाठी म्हणून ब्रह्मविद्येमध्ये उपाय सांगितलेला आहे. त्या उपायाच्या अनुरूप आपण जर का गेलो तर त्याने काय होणार आहे का, बंध सुटती. इथे काय म्हटलं की अधिका बंधची लागे. चुकीच्या पद्धतीने गेलो तर अधिक बंधच लागतो. परंतु जर का आमचे एक सन्मित्र होते, ते म्हणाले मला दही खायचं. म्हटलं का बरं? ते म्हणे मला पित्त झालं म्हणून. म्हटलं पित्त झालं मग दही का खाता? ते म्हणे दही थंड असतं. अहो पण म्हटलं दही आंबट पण असतं ना, ते पित्त वाढवणार आहे ते म्हणाले पण ते थंड असतं. पण त्यांना ते माहिती नाही आहे की दह्यामुळेच पित्त होणार आहे परत आपल्याला. त्यावेळी दही नाही खायचं आपल्याला. म्हणजे आपण ते दुःख नासण्यासाठी म्हणून जो उपाय करतो, तो जर का चुकीचा असेल तर काय होईल, त्याच्यामुळे अधिका बंधची लागे, म्हणजे अधिका दुःखाची आपल्याला वाढ वृद्धी होऊ शकते. म्हणून स्वामींनी दृष्टांत सांगितला बांधलीय गायीचा, बांधलेल्या गायीचा. आपल्याकडे गाय म्हैस वगैरे सगळं काय आहे, पण त्यांच्या बंधनाबद्दल तुम्ही कधी विचार केलेला आहे का? हा दृष्टांत ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल खरंच कधी कधी ते बंधनामध्येच असतात. की स्वामी सांगतात बांधली गाय असे, म्हणजे एक बांधलेली गाय आहे, ते सुटावया लागुनी खुंटा भवंती भवे. तिला मुक्त व्हायचं आहे. मुक्त व्हायचं म्हणून ती काय करते, गोल गोल फिरते त्या खुंटा भवंती. काय आहे की ते गळ्याला तो दोर बांधलेला आहे, तो खुंटाला बांधलेला आहे आणि तिला वाटतं की ह्याच्यातनं आपल्याला गोल गोल फिरलं की आपण ह्याच्यातनं मुक्त होणार आहोत. ते सुटावया लागुनी खुंटा भवंती भवे, म्हणजे खुंटा भवंती गोल गोल फिरते. तेने तियेचा गळा अधिकाची आवळे. आता त्याच्यामुळे काय होतं, ती मुक्त होईल का त्याच्यातनं? मुक्त नाही होत. ते उलट तो दोर जो आहे तो खुंटा भवंती अजून 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 आवळल्या जातो आणि जेवढं ते आवळलं जाईल तेवढं तिच्या मानेतलं आणि त्या खुंटातलं अंतर कमी कमी होतं. म्हणजे अशी ती जवळ जवळ जाते. तिला मग ते लक्षातच येत नाही नेमकं काय होतं. तिला ते डोळ्याने खुंट दिसत नाही नंतर. त्याच्यामुळे तिला नेमकं होतंय काय हे लक्षात येत नाही, त्या गाईला म्हणा, त्या प्राण्याला म्हणा. आणि तेने अधिकाची गळा आवळे, म्हणजे मगाशी तिला जे बंधन वाटत होतं गळ्याचं, त्याच्यापेक्षा पण हे बंधन अजून अजून काय होतं, वाढतं. ते बंधन अधिक गळा आवळला जातो. जेने बिरडे लाविले ते तो सोडी तै सुटे, का तिये जातीचे लेकरू सोडी तै सुटे. आता जी गाठ बांधलेली आहे हे कोण सोडू शकतं? शहरातला माणूस नाही सोडू शकत बरं का. शहरातल्या माणसाचं शिक्षण भरपूर असतं, परंतु ती जी काही गाठ आहे ती गाठ तो सोडू शकत नाही. जेने बांधिले तो सोडीतही सुटे, का तिये जातीचे लेकरू, म्हणजे शेतकरी आहे, शेतकऱ्याने ते बांधलेलं आहे तिला, तो येऊन सोडेल तरच सुटेल. की तिये जातीचे लेकरू म्हणजे शेतकऱ्याचा जो पोरगा आहे तो येऊन सोडेल तरच ते सुटणार आहे.
एरवी ते सुटणार नाही, ते बंधन अजून 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 लागत राहतं. हा दृष्टांत झाला, याचा सिद्धांत सांगतात. तैसे परमेश्वर प्रवृत्ती जीवास आदी मळू लागला असे. परमेश्वराच्या प्रवृत्तीने आद्यमळ लागला, म्हणजे अविद्या लागलेली आहे. अविद्या नाचण्यासाठी काय केलं, आद्यमळ लावला, इतर देवतांची मळ लावली. त्याचं उदाहरण एक देतात की हत्ती असतो ना, हत्तीचं पिल्लू आहे, त्याच्या पायामध्ये कडं घातलेलं आहे. ते कडं त्याच्या पायामध्ये छान दिसतं, पण जसं जसं हत्ती मोठा होतो ते कडं काढायचं राहून जातं. तसंच आता काय होतं की कडं छोटं होऊन जातं, कड्याची हे थोडी वाढते. हत्तीचा पाय वाढतो, हत्तीची उंची वाढते, पण ते कडं मात्र तेवढंच राहून जातं. मग काय होतं, ते कडं पायामध्ये असं अडकून जातं, फसतं ते. आता त्याला काढायचं कसं, त्याला काढायचं असेल तर ओढून काढावं लागेल, परंतु ते ओढूनही काढता येत नाही. पण ते काय करतात, हत्तीच्या ते कडं थोडंसं वर सरकवतात आणि कडं इथे मध्ये आहे तर कड्याच्या खाली आणि कड्याच्या वर दुसरं दोरीने आवळलं जातं, त्याचा पाय आवळतात. आवळल्यामुळे काय जातो, तो आतमधला जो मधला जो काही तर कडं आहे ते थोडंसं ढिल्लं होतं आणि ते ढिल्ल्या झालेल्या कडामध्ये ती पक्कड टाकतात, ज्याच्याने ते कापल्या जाणार आहे आणि त्याच्यामध्ये ते कापतात. म्हणजे कडं नावाचं एक बंधन सोडवण्यासाठी किती बंधन लावायला लागले, त्याला 2 बंधनं अजून लावावे लागले. आणि ते 2 बंधनं लावल्यानंतर की काय झालं की ते कडं सुट्ट झालं आणि मग ते सोडवण्यासाठी सोपं झालं. तसं अविद्या नासण्यासाठी कर्म करावे लागतील जीवाला. मग ते कर्म केल्यानंतर ते कर्म भोगवणाऱ्या ज्या देवता आहेत त्यांना जीव दिसला पाहिजे. तो जीव देवतेंना दिसतच नाही. तो मळ असल्यानंतरच त्या ज्या त्या देवतेचं मळ म्हणजे त्या त्या देवचं चिन्ह लावलं गेलं जीवाला आणि त्या चिन्हाला बघून ती देवता ओळखते की इथे जीव आहे म्हणून. एरवी देवतेला जीव दिसत नाही. आता परमेश्वराच्या प्रवृत्तीने काय केलं, आद्यमळ म्हणजे मायेचा मळ लावला गेला आणि तो फिटावया लागुनी जीव अनेक उपाय करीत परितो काहीसे नाही न फिटे. आणि ते मळ नासण्यासाठी किंवा ते अविद्या नासण्यासाठी जीव अनेक उपाय करतो, परंतु त्या उपायाने तो मळ नासणार नाही, ते कर्म नासणार नाहीत. कर्म नासण्याचे उपाय वेगळे आहेत, तुम्हाला तेच उपाय त्याच्यासाठी करावे लागतील. तेने अधिका नरकची होती, आणि त्याच्यामुळे अधिक काय होणार आहे, नरकच होणार आहे. म्हणजे आपल्याला योग्य तो उपाय माहिती नसेल तर आपण चुकीचे उपाय करतो आणि चुकीचे उपाय करत असताना काहीही केलं जातं. कोणीतरी सांगतं की तुम्ही फक्त शाकाहार घेता की नाही, म्हणून तुमच्यामध्ये आमकं तुमच्या शरीरात तयार होत नाहीये, मग तुम्हाला काय करावं लागेल, मांसाहार खावा लागेल, मग तुमची प्रकृती चांगली होईल. मग जे अज्ञान जीव आहे ते म्हणतात असं आहे का, प्रकृती चांगली झाली पाहिजे आपली मग ते मांसाहार करा. असंही करणारे काही लोक आहेत आणि ते मांसाहार खायला लागतात. म्हणजे एक प्रकृती चांगली करण्यासाठी आपण मांसाहार घेतला, त्याने अधिका नरकची होती. म्हणजे उपाय जे असतात, चुकीचे उपाय नेहमी चुकीचं कार्य करायला भाग पडतात आणि त्याच्यातनं जी काही निष्पत्ती होते ती नरक निष्पत्ती होत असते. आणि त्याच्यामुळे इथे सांगितले त्याने अधिका नरकची होती. स्वरूप फेडी तै फिटे का, अवतार फेडी तै फिटे. म्हणजे परमेश्वर जे आहेत, व्यक्त परमेश्वर की अव्यक्त परमेश्वर, तेच हे मळ नासू शकतात. इतर कुणीही मळ नासू शकत नाही. विशेष ज्ञानाच्या किंवा अप्रोक्ष ज्ञानामध्ये कर्म नासतात, सामान्य ज्ञानामध्ये हे मळ नासतात. म्हणजे देवाचं ज्ञान झाल्याशिवाय आपले हे मळ कर्म जे असतात ते नासू शकत नाहीत. म्हणून तोच उपाय त्याच्यामध्ये केला गेला पाहिजे. आणि या संबंधितच अजून एक दृष्टांत येतो पडाळीये गाईचा. पडाळीये गाईचा म्हणजे गोठ्यामध्ये बांधलेली गाय आहे. ती गाय पण कशी आहे, जसं हे बंधनाच्या बाबतीत आपण बघितलेलं आहे की बंधन फेडण्यासाठी काय करावं लागेल, मोकळ्यामध्ये यावं लागेल. मुक्त जिथे होऊ ते मुक्त वातावरण ज्या ठिकाणी मिळेल, मुक्तता ज्या ठिकाणी मिळेल त्या विभागात आपण आलो पाहिजे.
आपण त्या बंधनातच राहिलो तर तिथे परत बंधनाचा उपाय नाही आहे. तुमची प्रकृती तुम्हाला चांगली करायची, डॉक्टर काय सांगतात, ॲडमिट व्हा. तुम्ही म्हणता आम्ही घरीच ॲडमिट होऊ, चालेल का? नाही, घरी ॲडमिट होता येत नाही. ते कुठे ॲडमिट व्हावं लागतं? दवाखान्यातच. का दवाखान्यात का ॲडमिट होतात? कारण की तुमच्या त्या दवाखान्यामध्ये तुमचं घर नाही आहे. तुम्ही घरी असले की तुमचं घरामध्ये सगळीकडे लक्ष असतं, कोण आलं कोण गेलं, कसला आवाज आला, कोणी आवाज दिला, सगळीकडे लक्ष वेधलेलं. आज कचराच नाही काढला, कचऱ्याकडे पण लक्ष आहे, झाडू तिकडे ठेवा, ते ग्लास तिकडे ठेवा, हे सगळीकडे लक्ष वेधलेलं आहे. हा आराम होतो का? ज्याची प्रकृती खराब आहे त्याचा आराम होतो का? याच्यामुळे होत नाही. त्याचा आराम झाला पाहिजे म्हणून त्याला ते घर सोडावं लागेल, जागा सोडावी लागेल, तिथे दवाखान्यात ॲडमिट व्हावं लागेल, तर तो त्याच्यातनं मुक्त होणार आहे त्या आजारातनं. परंतु ही पडाळी जी गाय बांधलेली आहे तिला अशाच प्रकारचं बंधन लागलेलं आहे. ती जिथे बांधली आहे, म्हणजे ज्या गोठ्यामध्ये त्या गाईला बांधलेलं आहे त्या गोठ्यामध्ये गळतं. वरून जर का पाऊस पडला तर वरून गळतं, छत त्याचं गळतं आहे, किंवा पाऊस नसेल तर ऊन लागतं. आता ते जे पावसाचं पाणी पडतं आहे, गळतं आहे, ते कुठे गळतं? त्या म्हशीच्या, त्या गाईच्या अंगावर पडतं आणि ते तिथे काय होतं? चिखल होतं. तिथे काही टाईल्स लावलेले असतात का? गोठ्यामध्ये टाईल्स असतात का? टाईल्स नसतात. तिथे कोबास म्हणजे असं मातीचंच हे सगळं असतं आणि तिथे चिखल होतो. चिखल झालं की त्या चिखलामध्ये काय होतात? छोट्या छोट्या आळ्या होतात, तिथे मच्छर पण होतात. आणि मग तिथे सांगितलेलं आहे की ते जे आळ्या झालेल्या आहेत चिखलामध्ये, त्या आळ्या त्या गाईच्या पायाला चावतात. आता ती गाय काय करते? पाय झटकते. पाय झटकला की काय होतं? तो गोठा लहान आहे, मागचं जे काही ते आवार केलेलं आहे, त्याला भिंतसारखं केलेलं असेल त्याला तिचा पाय लागतो, म्हणजे तो पाय दुखावला जातो. पाय झटकला नाही तर त्या आळ्या ज्या आहेत त्या पाय कोरतात, म्हणजे ते दुखणं एक आहे. वरून पाऊस पडतो आहे, म्हणजे सगळं, आणि खाली बसावं तर चिखल आहे. आता येता जाता तो त्या गाईचा जो मालक आहे ना तो बघतो ते, या गाईला खूपच त्रास आहे बरं का. मग काय करावं आपण? या गाईला आपण इथून काढून आपल्या घराची जी पडवी आहे त्या पडवीच्या खांबाला हिला बांधावं. आधीची घरं कसली असायची? धाब्याची घरं असायची है ना. हा इथे गावामध्ये काही काही ठिकाणी आहेत तशी. आता कुठली घरं आली? आता स्लॅबची घरं आलेली आहेत. आणि आधीच्या घरांना पडवी वगैरे अंगण असायचं. आताच्या घरांना ते अंगण पडवी हा प्रकार गेलेला आहे. शहरातल्या घरांना तर अंगण वगैरे हा प्रकार नसतोच. पडवी म्हणजे काय हे तिथल्या आत्ताच्या पिढीला समजून सांगावं लागतं. पडवी म्हणजे कशाला म्हणतात, ओसरी कशाला म्हणतात हे सांगावं लागतं. मग त्या पडवीची जी काही खांबं आहेत, लाकडाची खांबं आहेत सगळी, त्या खांबाला त्या गाईला बांधल्या जातं. खाली पण स्वच्छ असतं चांगलं, आणि ते वातावरण तिथलं चांगलं आहे, मच्छर नाही, आळ्या नाही, चिखल नाही, असं सगळं चांगलं वातावरण त्या गाईच्या मालकाने त्या गाईला दिलं. पण काय होतं, त्या गाईला राहायची सवय असते कुठे? गोठ्यामध्ये. गोठ्यामध्ये त्या मालकाशिवाय दुसरं तिसरं कोणी येत जात नाही. पण घराच्या पडवीला बांधल्यामुळे काय झालं की घरात कोणतरी पटकन येतं, घरातनं कोणतरी बाहेर पटकन जातं है ना. लहान मुलं असतात, एकदम धावत घराच्या बाहेर जातात, धावत आतमध्ये येतात. एखादा मोठा माणूस झपकन बाहेर येतो, आतमध्ये जातो. हे लोकांचं जे येणं जाणं चालू असतं ना, तर ते गाईला सवय नसते त्या लोकांच्या येण्या जाण्याची. एकदम ती गाय प्रत्येक वेळी एकदम घाबरते, दचकते. कोणी जर का बाहेर आलं की ती दचकते, आतमध्ये एकदम जात असेल तर ती दचकते, कोण आलं बाबा. आणि ती तिथून बाजूला होण्यासाठी त्या घराला, ज्या खांबाला तिला बांधले त्या खांबालाच ती हिसके देते की इथून मला लांब जायचं. हे पटकन कोणतरी येतं जातं, ती गाय एकदम घाबरून जाते, म्हणून ती खांबाला हिसके देते सुटण्यासाठी. आता हे 4, 5, 10 वेळा असं होतं. आता ती गाय जेव्हा झटके देते तेव्हा काय होतं, त्या घराचा एक विशिष्ट भाग हलतो. त्या मालकाला, त्या शेतकऱ्याला वाटतं की आपण या गायीच्या राहण्याची व्यवस्था केली का, तिला तिथे हाल होत होते म्हणून.
म्हणून आपण काय केलं, आपल्या घराच्या खांबाला हिला आपण बांधलं, पण ही काय जी हिसके देते आहे त्याच्यामुळे काय होईल, आपलंच घर तुटणार. आपण हिच्या घराची व्यवस्था केली, पण ही आपल्या घराची अव्यवस्था केल्याशिवाय राहणार नाही आणि कदाचित हिच्या या हिसक्यांमुळे घर पडून जाईल. म्हणून काय करतो तो, नको बाबा, प्रत्येकाला आपलं घर प्यारा असतं. त्या गाईचं तिकडं काय हो, आपल्याला काय घेणं आहे, आपलं घर नाही पडलं पाहिजे. अशा अजून 50 गायी आणू आपण, पण घर मात्र, शेतकरी माणूस तरी घरावर जास्त पैसे खर्च करत नाही, आहे ना. घर बांधलं जरी तरी त्याला कलर, बाहेरून प्लॅस्टर नसतं घराला किंवा आतमधनं नसतं, जास्त खर्च केल्या जात नाही, घरातनं उत्पन्न काही नसतं आपल्याला. अशा दृष्टीने घराकडे बघण्याचं हे आहे. आणि एकदा जर का घर बांधलं आणि त्याचं जर का नुकसान झालं तर ते परत कोण ते करत बसेल. म्हणून ती गाय आहे, तिचं काही हो, आपण तिच्या दुःखाचा विचार केला पण तीच आपल्याला दुःखामध्ये टाकेल. म्हणून तो काय करतो, त्या गायीची ती जे काही बंधन आहे तिथून सोडवून टाकतो. आणि जसं तिला मुक्त केलं तशी ती गाय पळत कुठे जाते, गोठ्यामध्ये जाते. परत ती तिथेच जाणार. जसं आता निरूपण संपलं की आपण कुठे जाणार आहोत, घरीच जाणार आहोत. आणि आपल्याला त्रास कुठे आहे, घरीच आहे ना. घरी त्रास नाही का आपल्याला, घरी त्रास असतो बरं का आपल्याला. मग ते आपण इकडे तिकडे भेटून मग तो त्रास सांगत राहतो आपण, याला सांग, त्याला सांग, त्याला सांग. म्हणजे घरी आपल्याला त्रास आहे, पण घर सोडतो का आपण, घर सोडत नाही. कुठूनही आलं की पहिले घरी जातो आपण. एक प्रकारे काय आहे, घराचं आपण सुख मानून बसलेलो आहे, म्हणून आपल्याला दुःख वाटत नाही, जाणवत नाही. तिथेही त्रास होतो, परंतु त्यामध्ये आपलेपणा एवढा गुंतलेला आहे की त्याचा त्रास आपल्याला होत नसतो. लक्षात घ्या, दुसऱ्याच्या मुलाने मस्ती केली त्रास होतो की नाही आपल्याला, आणि आपल्या मुलाने, नातवाने त्याच्यापेक्षा जास्त मस्ती केली, त्रास होतो का त्याचा, नाही होत. पण दुसऱ्याच्या मुलाने थोडं पण काही केलं की लगेच आपल्याला त्रास होतो. म्हणजे तो आपलेपणाचा भाग आहे की किती आपलेपणा आपण गुंतवून ठेवलेला आहे, त्यानुसार आपल्याला त्रास कमी जास्त प्रमाणामध्ये होतो किंवा होत नाही किंवा जास्त प्रमाणामध्ये होतो. तशा पद्धतीने इथे काय झालेलं आहे की गाईला जसं मुक्त केलं तसं ती धावत गेली कुठे, त्या चिखलामध्ये गेली जिथे त्या आळ्या आहेत, ते किडे आहेत, मच्छर आहे, वरून गळतं आहे. तिला सुख कुठे वाटतं, तिथेच वाटतं. चांगल्या ठिकाणी सोय केलेली आहे, परंतु ती चांगली सोय तिला अपेक्षित नाही. बंध निवृत्तीसाठी योग्य उपाय केला गेलेला आहे, परंतु कधी कधी आपल्याला योग्य उपायच लक्षात येत नसतो, योग्य उपाय लक्षात येत नाही. आत्ताची जसे ती पिढी आहे, त्यांना भाजी भाकर द्या, त्यांना ते अन्न वाटतच नाही. म्हणजे भाजी भाकर नको आम्हाला, मग पाव वगैरे काय, हां पाव चालेल. म्हणजे त्यांच्या लक्षातच नाही येते की हे अन्न नाही आहे जे आत्ता ते खात आहेत. भाजी भाकरी हे अन्न आहे मूळ. मग ते पोट भरण्यासाठी म्हणून जे अन्नाचा उपयोग घेत आहेत ते अन्न मुळातच अन्न नाही आहे, ते काय आहे, त्रासदायक आहे. म्हणून ते अन्न खाल्ल्यामुळे काय होतं, अधिका दुःखची होती. अशा प्रकारे आजच्या या कालावधीमध्ये आपण बंधमुक्त होण्यासाठी, दुःखमुक्त होण्यासाठी जे जे म्हणून काय काय जे जे करतोय उपाय, ते सगळे आपल्याला बंधनात अजून 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 अडकवणारे गोष्टी आहेत. ते सुटणाऱ्या नाही आहेत, आपल्याला मुक्त करणाऱ्या त्या गोष्टी नाही आहेत. आणि म्हणून इत्यादी प्रकारे स्वामींनी जे 2 दृष्टांत सांगितले ते गायीच्या संबंधितच आहे. ज्याच्यामध्ये पहिला दृष्टांत बघितलेला आहे त्याच्यामध्ये स्वतःच ती गाय त्या खुंटा भवंती भवून स्वतःचा बंध अजून आवळून घेते गळा. आणि दुसऱ्या दृष्टांतामध्ये त्या गायीला मुक्त केलं जातं, परंतु त्याला ते मुक्तता अपेक्षित नसते. तो परत धावत जाऊन तिथेच ती गाय जाते त्या चिखलामध्ये. तशा पद्धतीने आपण ज्या बंधनामध्ये अडकलेलो आहोत ते बंधनच आपल्याला इतकं चांगलं वाटायला लागतं नंतर, की नंतर त्या बंधनातनं आपणच मुक्त होत नाही. एखाद्या पक्षाला पकडा आणि पिंजऱ्यात टाकलं की तो त्या पिंजऱ्यातनं बाहेर येण्यासाठी धडपडत असतो. पण एखादी विशिष्ट वर्ष गेल्यानंतर
त्या पिंजऱ्यात राहण्याची त्याला एवढी सवय लागते, त्याला पिंजऱ्यातनं बाहेर जरी काढलं तुम्ही तरी तो थोडं ते खाल्लं पिल्लं की तो परत पिंजऱ्यात स्वतःच जाऊन बसतो, तो म्हणजे परत तो त्या बंधनामध्ये जाऊन बसतो. अशा पद्धतीने आपल्याला या लीळेतनं आणि या दृष्टांतातनं हे लक्षात आलं पाहिजे की आपल्याला बंधनातनं मुक्त व्हायचं आहे. जीवाच्या बाबतीत सांगितलं आहे बंधमुक्त. परमेश्वर कसे आहेत? नित्य मुक्त आहेत. आणि जीव कसा आहे? बंध युक्त पण आहे आणि बंधमुक्त पण आहे. आता सध्या बंधयुक्त आहे पण बंधमुक्त पण आहे. बंधनातनं जर का मुक्त केल्यानंतर जो होऊ शकतो मुक्त, अशी जीवाकडे अधिकार आहे की आपण या बंधनातनं मुक्त देखील होऊ शकतो. आणि म्हणून ते बंधनं जे आहेत चांगली बंधनं लावायची की जेणेकरून वाईट बंधनं आहेत त्या वाईट बंधनातनं आपण मुक्त होऊ शकतो. आणि चांगली बंधनं ही कधी बंधनं नसतात, ते चांगल्याच गोष्टी असतात. त्या चांगल्या गोष्टींची सवय एकदा लागली की वाईट बंधनातनं आपण सहजपणे मुक्त होऊ शकतो. असं आजच्या या दृष्टांतामध्ये आणि लीळेमध्ये आपल्याला हे श्रवण आणि चिंतन करायला मिळालेलं आहे. दंड